पाहुयात पुढची बातमी। बारी संदर्भात वादग्रस्त विधान करून वारकरी आणि मराठी नेत्यांच्या टीकेचे धनी बनलेले अबू आझमींना अखेर उपरती आली आहे। वारी संदर्भात विधानावर आझमींनी माफी मागितली। समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमींनी सोमवारी वारी संदर्भात केलेल्या एका विधानानं महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं होतं। राजकीय नेत्यांनी अबू आझमींच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला। केवळ राजकारणीच नव्हे तर वारकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही आझमींच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली। त्याच वेळी अल्पसंख्याक आयोगानंही आझमींच्या विधान हे गांभीर्यानं घेत कारवाईचा इशारा दिला होता। वारकरी, राजकीय मंडळी आणि अल्पसंख्याक आयोग अशा तिहेरी हल्ल्यानं अखेर अबू आझमींचं डोकं ठिकाणावर आलंय आणि आपली बारी संदर्भातील विधानं चुकल्यानं त्यांच्या लक्षात आलं आहे। तर त्यामुळेच मंगळवारी अबू आझमींनी जाहीर माफी मागत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। तर सोलापूरमध्ये मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं ट्विट अबू आझमींनी केलं आहे। अबू आझमी यांनी माफी मागितलेली आहे आणि या ट्विटमध्ये ते म्हणतात, सोलापूरमध्ये मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला। वारकरी संप्रदायाची भावना दुखावली असेल तर मी माझे शब्द मागे घेतो असं अबू आझमींनी ट्विटमध्ये लिहिलंय। मी एक आदर्श समाजवादी आहे आणि नेहमी सर्व धर्म, संस्कृती, संत आणि त्यांच्या परंपरांचा आदर करतो असंही पुढे ते म्हणतात। माझ्याद्वारे वारीचा उल्लेख फक्त मुस्लिम समाजासोबत होणाऱ्या भेदभावाबद्दल होता असंही त्यांनी या ठिकाणी नमूद केलंय। कोणत्याही प्रकारची तुलना नाही आणि माझी मागणी कोणत्याही रूपात अनुचितही नव्हती असंही या ठिकाणी अबू आझमींनी लिहिलेलं आहे। तर आम्ही उपेक्षित समाजाच्या हक्कांसाठी, आदरासाठी आणि समानतेसाठी जोरदार लढत राहू, परंतु देशाच्या एकतेशी कधीही तडजोड होऊ देणार नाही असंही पुढे आझमी लिहित आहेत।